देवराज पाटील यांची नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट, जंगी स्वागत व सत्कार. पंढरपूर प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री देवराज पाटील साहेब यांनी पक्षाचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. वाढदिवसाच्या निमित्त व वाळवा तालुक्यातील कासेगाव या जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नागेश फाटे यांच्या हस्ते पाटील यांचा हार, शाल आणि पारंपरिक फेटा बांधून विशेष सन्मान करण्यात आला. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि आगामी काळातील उद्योजकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सांगली जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी व्यापारी आणि उद्योजकांना मोठ्या संख्येने जोडून घेणे, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष स्तरावर पाठपुरावा करणे, शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळातील व्यापार वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी राबवायचे उपक्रम, पक्षाच्या बळकटीसाठी जिल्हा अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्यातील हा समन्वय जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी श्री संजय सोनटक्के, माजी डेप्युटी सरपंच श्री दाजी गावडे, माजी डेप्युटी सरपंच श्री शशिकांत डबाने, श्री हनुमंतराव मिसाळ, श्री रमेश फाटे, श्री शर्विन फाटे, श्री अभिमन्यू पवार, श्री संग्राम कापसे, श्री विनय शिंदे, सौ स्वप्नाली घोडके, सौ हर्षा सुतार, श्री सुमित बागल, श्री योगेश फाटे, श्री निवृत्ती भटकर, श्री ज्ञानेश्वर पवार, श्री श्रीधर पिसे आणि श्री शरद थिटे हे मान्यवर उपस्थित होते.